एनडीए सरकारची आज अग्निपरीक्षा वक्फ बोर्ड विधेयक आज संसदेत सादर होणार. लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता. आज लोकसभेत सादर होणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकासाठी भाजप आणि काँग्रेससोबतच शिवसेनेकडूनही खासदारांना व्हीप, तर विधेयकाला वस्तुस्थितीच्या आधारे विरोध करणार इंडिया आघाडीची भूमिका. उद्धव ठाकरेंचा पक्ष बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार? वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरनं फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल. वित्त विभागाच्याही फाईल्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जाणार. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फाईल्सबाबत समान अधिकार देत मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा. पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव धनंजय मुंडे मुंबईत असल्यामुळे अजितदादांच्या दौऱ्यावेळी उपस्थित राहणार नसल्याची माहिती. त्र्यंबकेश्वरमध्ये चारा विकणाऱ्या महिलेकडनं भाविकांची भर दिवसा लूट. एका जोडीऐवजी 20 जोड्या देत पर्यटकांवर दादागिरी करत लूट करत असल्याचा प्रकार उघड. बातमीनंतर पोलिसांचं कारवाईचं आश्वासन. बीडमध्ये विना अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची अजित पवारांसमोर घोषणाबाजी. संतप्त शिक्षकांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता अडवला. राज्याला आज आणि उद्याही पावसाचा अलर्ट. राज्यात 12 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर उद्या येलो अलर्ट असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. हवामान खात्यानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केलाय. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. तर हवामान खात्यानं पुढील 24 तासांसाठी कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी केलाय. एप्रिलमध्ये महाराष्ट्र अधिक तापणार आहे. देशात बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागल्यानं एका दिवसातच तापमानात 4 अंशांनी वाढ झाली आहे. मुंबईचा पारा 37 अंशांवर गेल्यानं तीव्र उकाडा जाणवतोय आणि त्यामुळे मुंबईकर गरमीनं हैराण झाले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल 388 उमेदवारांचे 438 अर्ज छाननीमध्ये वैध ठरलेत, तर 41 अर्ज अवैध ठरलेत. माजी सभापती दिलीप माने, माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांच्या अर्जाला घेतलेल्या हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली असून उमेदवारांची अंतिम यादी आज जाहीर होणार आहे. सोलापूर महापालिका प्रशासनानं सुपर टॅक्स रद्द करत शहरातील साधारण 20,000 व्यावसायिकांना दिलासा दिलाय. व्यावसायिकांना भरावा लागणारा सुपर टॅक्स 13% आता सरसकट 64% आलाय आणि त्यामुळे सेकंड अॅग्रीमेंटमधून शोधली जाणारी पळवाट बंद होऊन व्यवहारामध्ये पारदर्शीपणा येणार आहे. सांगलीत घरपट्टी पाणीपट्टीची वसुली 82 कोटी झाली आहे, मात्र तरीही थकबाकी 155 कोटी रुपयांवर गेली आहे. थकबाकी वसुलीचं मोठं आव्हान पालिका प्रशासनासमोर उभं आहे. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्यात आल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अशातच नागपूरमध्ये लाल कांद्याला 1,600 रुपये तर हिंगणा बाजारात 2,000 रुपयांचा दर मिळालाय. उन्हाळ कांद्याला नाशिक बाजारात 1,300 रुपयांचा दर मिळतोय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे उमेदवारांना मानसिक, आर्थिक आणि सामाजिक तणावाचा सामना करावा लागतोय. 2023च्या जाहिरातीद्वारे बहुजन कल्याण अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही शिफारस पत्र मिळालेली नाही. 24 तास सुविधा देणाऱ्या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा होतो. शिवाय कायद्यानं या दुकानांवर वेळेचं निर्बंध नाही आणि त्यामुळे ती 24 तास सुरू राहू शकतात असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय. तसंच रात्री 11 वाजेपर्यंत दुकानं बंद करण्याची सक्ती न करण्याचे आदेश देखील न्यायालयानं पुणे पोलिसांना दिले. गेल्या वर्षभरापासून तिलारी घाटातून बंद असलेली एसटी महामंडळाची बस सेवा पुन्हा सुरू होणार आहे. सर्वांची लाडकी लालपरी आजपासून नव्यानं धावणार आहे. तिलारी घाट सुरक्षेच्या दृष्टीनं वाहतुकीस योग्य नसल्याचं कारण देत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो गेल्या पावसाळ्यात अवजड वाहतुकीसाठी बंद केला होता. मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास उबाठानं विरोध केलाय. धारावी प्रकल्पासाठी देण्यासाठी कचरा शुल्कातील निधीतून देवनार कचरा भूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे हा कर लावण्यास विरोध असल्याची भूमिका आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वेगानं जाणाऱ्या वाहन चालकांनी तिथे आतापर्यंत सुमारे 241 टनाहून जास्त कचरा फेकल्याचं महापालिकेला आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे मागील आठवड्यात त्यांनी विशेष मोहीम राबवत कचरा आणि राडा रोड्याची विल्हेवाट लावण्यात आली. मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क लावण्याकरता मुंबई महापालिकेनं नवीन नियमावली जारी केलेली आहे. आता मुंबईकरांकडून कचरा संकलन हे मालमत्ता कराचा भाग म्हणून वसूल केलं जाणार आहे. नव्या नियमावलीचा मसुदा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार असून 31 मे पर्यंत नागरिकांना त्यावर सूचना आणि हरकती नोंदवता येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनानं वेगमर्यादा रद्द करणं, रेल्वे मार्गाची देखभाल दुरुस्ती करणं यासारख्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा 95% पोहोचलाय. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास निश्चित वेळेत पूर्ण होतोय. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्यानं परराज्यातून येणाऱ्या चालक आणि वाहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे एपीएमसी प्रशासनाकडून येथील पार्किंगबाबत योग्य त्या सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येते. मालमत्ता करातून नवी मुंबई महापालिकेनं इतिहासात प्रथमच विक्रमी 800 कोटींचा महसूल गोळा केलाय. 2024 ते 25 या आर्थिक वर्षात 900 कोटींचा अंदाज व्यक्त केला होता, पण पालिकेला 805 कोटींचा टप्पा गाठण्यात यश आलंय. पुणे महानगरपालिकेला आर्थिक वर्षातील मिळकत करातून 2,350 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय. मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिकेला मार्च महिन्यापर्यंत प्रयत्न करावे लागले असून अखेरच्या 10 दिवसात 170 कोटी रुपये मिळालेले आहेत. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी तयार केलेल्या ई-ऑफिस या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात मंगळवारपासून झाली आणि त्यामुळे महापालिकेचं कामकाज कागदविरहित होणार आहे. कागदपत्र डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहे. राज्यात एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, पण दुसरीकडे रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या आदिवासी मजुरांचे तब्बल 1200 कोटी रुपये केंद्र सरकारनं थकवलेत आणि त्यामुळे या मजूर वर्गाची मोठी आर्थिक कुचंबना होते. रेडी रेकनरच्या दरात तब्बल 5.84% वाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. घरांच्या किमतींमध्ये 2 ते 2.5 लाखांची भर यामुळे पडणार आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे. पुण्याहून सासवडला जाणाऱ्या रस्त्यावरील बोबदेव घाट परिसर पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. अशातच कोंढवा पोलिसांनी घाटात मध्यरात्री फिरण्यास आलेल्या सुमारे 40 प्रेमी युगुलांवर कारवाई केली आहे. देशभरात 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल 13,000 चौरस किलोमीटरपर्यंतचा जंगलाचा भाग अतिक्रमण बाधित असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अहवालाद्वारे दिलेली आहे. दरम्यान 10 राज्यांनी अद्याप जंगलांवरील अतिक्रमणाची माहिती दिलेली नाही. पुण्यातील 33 वर्षीय रुग्णाच्या पोटात सातत्यानं दुखणं, लघवीला त्रास होणं आणि सातत्यानं मूत्रमार्गात संसर्ग होणं असा त्रास होत होता. तपासणीमध्ये त्याच्या दोन्ही मूत्रपिंडांमध्ये खडे आढळलेत. खड्याचा आकार आणि जटिलता लक्षात घेऊन डॉक्टरांनी थुलियम फायबर लेझरसह रेट्रोग्रेड इंटर्नल सर्जरीचा वापर करून यशस्वीपणे उपचार केला. एकीकडे अनेक देश उपासमार युद्धामुळे निर्माण झालेला अन्न तुटवडा, नैसर्गिक कारणांमुळे आलेला दुष्काळ तसंच कुपोषणाशी झगडत असताना अर्ध जग मात्र लठ्ठ होण्याच्या मार्गावर आहे. 2050 पर्यंत जगातील 1/3 लोक लठ्ठ झालेले असतील. लॅन्सेट या आरोग्य शोधपत्रिकेनं जाहीर केलेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. देशभरात विरोध होत असतानाही केंद्रातील एनडीए सरकार लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडणार आहे. त्यासाठी भाजप आणि काँग्रेसनं खासदारांना व्हीप बजावलाय. यासाठी इंडिया आघाडीनं महत्त्वाची बैठक बोलावली. स्वारगेट बलात्कार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी आरोपीच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलाय. पीडिता आणि आरोपी यांच्यामध्ये जे काही संबंध झाले हे दोघांच्या संमतीनं झाले आणि संमतीनं झालेले संबंध हा कुठलाही गुन्हा नाही असं जामीन अर्जामध्ये नमूद करण्यात आलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सध्या बीड कारागृहात असल्यानं बीड जिल्हा कारागृह चर्चेत आहे. मात्र 161 कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या 340 कैदी आहेत. यातील 7 कैदी शिक्षा झालेले तर उर्वरित न्यायाधीन बंदी आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्यानं प्रशासनावर ताण येत असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. परिवहन खात्याकडून हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता.
प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. कोल्हापूर सत्र न्यायालयानं पुन्हा एकदा कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर अटकेत आहे. इंडिया गॉट टॅलेंट शोबाबत रणवीर अलाहाबादिया आणि त्याचा साथीदार आशिष चंचलानीला सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. अलाहाबादियाची पासपोर्टची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. जर मागणी मान्य केली तर तपासावर परिणाम होईल असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे. नागपूर हिंसाचारात आरोपी असलेल्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा नेता हामिद इंजिनियरच्या नियमित जामीन अर्जावर सायबर पोलिसांनी आक्षेप घेतला. या संदर्भात उद्या सुनावणी पार पडणार आहे. तर कथित मास्टरमाइंड फहीम खानच्या जामीन अर्जावर 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. बीडच्या कारागृहात आठवले गँगला नाशिकच्या कारागृहात दाखल करण्यात आलंय. बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि गीते गँगमध्ये झालेल्या वादानंतर आठवले गँगला नाशिक कारागृहात हलवण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सार्वजनिक बांधकाम विभाग आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार आहे. प्रत्यक्ष पाहणी करणं शक्य नसलेल्या पुलांची ड्रोननं पाहणी होणार आहे. स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. जेजुरी गडावरील भंडाऱ्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप माजी प्रमुख विश्वस्तांनी केलाय. जत्रेच्या काळात भंडाऱ्यामध्ये मोठी भेसळ होत असून भाविकांच्या आरोग्यावर तसंच ऐतिहासिक जेजुरी गडाला धोका निर्माण झाल्याचा आरोप माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केला. वक्फ सुधारणा विधेयक संसदेमध्ये मांडलं जाणार आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आपलं मत व्यक्त करत उबाठावर निशाणा साधला. आता उबाठा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थित केला. वक्फ विधेयकामध्ये अनेक महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. जेपीसीच्या शिफारसीनुसार या सुधारणा करण्यात आल्यात. मालमत्ता वक्फची आहे की नाही हे ठरवण्यासाठी राज्य सरकार जिल्हाधिकारी दर्जाच्या वरच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकतं. काँग्रेसकडून लोकसभेतील सर्व खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आलाय आणि पुढील 3 दिवसांसाठी काँग्रेस पक्षानं 3 ओळींचा व्हीप जारी केलाय. लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं हा व्हीप जारी करण्यात आलाय. लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आलाय. पुढील 3 दिवसांसाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांना व्हीपचं पालन करावं लागेल. खोक्याच्या आडून मला टार्गेट करण्यात आलंय. खालच्या दर्जाचं राजकारण करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं धस म्हटलं. पुन्हा एकदा टीपी मुंडेंनी खोक्या प्रकरणावरून सुरेश धस यांना लक्ष केलंय. हे जर खोके असतील तर तुम्ही ते खोके थांबवावेत आणि एवढी गुंडगिरी कशासाठी असा थेट सवाल ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी सुरेश धस यांना विचारला. अनैतिक संबंधात पतीचा अडथळा येत असल्यामुळे पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं डोक्यात धारदार हत्यारानं वार करून पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातील लोणी काळभोरमधील वडाळे वस्तीमध्ये ही घटना घडली. विरार पश्चिमेच्या म्हाडा संकुलात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे आणि त्यामुळे संतप्त नागरिकांनी ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. म्हाडानं फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केला. उल्हासनगरमध्ये पोलिसांनी गांजा तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडलं. त्याच्याकडून 4 किलोचा गांजा जप्त करण्यात आला.